स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी बनवणार आहे मोकळी सुळसुळीत आणि मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी। उद्या आहे आषाढी एकादशी, तर आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मी इथे 2 ते 3 तासापूर्वी साबुदाणा भिजवून ठेवलेला होता। जर तुम्हाला सकाळी साबुदाण्याची खिचडी करायची असेल तर संध्याकाळी साबुदाणा भिजवू शकता, आणि संध्याकाळी साबुदाण्याची खिचडी करायची असेल तर सकाळी साबुदाणा भिजवून ठेवू शकता, किंवा मग 2 ते 3 तासापूर्वी जरी भिजवला तरीही साबुदाणा छान भिजतो। साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये घातलं 4 ते 5 चमचे तेल, आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातला चिरून घेतलेला कच्चा बटाटा। चिरून घेतलेला कच्चा बटाटा गरम तेलामध्ये सोडायचा आणि छान परतून घ्यायचा। 1 मिनिट त्यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची। कमी फ्लेमवर 1 मिनिटभर बटाटा छान तेलामध्ये परतून निघतो। त्यानंतर झाकण खोलायचं आणि बघा इथे बटाटा किती छान परतून निघालेला आहे। परतून घेतलेला बटाटा आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। अशा पद्धतीने तेलावर 1 मिनिटभर वाफवून घेतलेला बटाटा छान शिजून निघतो। आणि जर तुम्ही साबुदाण्याच्या खिचडीमध्ये शिजवून घेतलेले बटाटे घालत असाल तर त्या बटाट्याला वाफवून घ्यायची, तेलावर वाफवून घ्यायची किंवा तेलामध्ये परतून घ्यायची काही गरज नसते। फोडणीमध्ये थोडंसं परतून घेतलं तरी चालेल। आता याच तेलामध्ये घालायचं 1 चमचा भर जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि शेंगदाणे मी अगोदर भाजून घेतलेले आहेत। भाजून घेतलेले शेंगदाणे तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये घालायचा भिजवून घेतलेला साबुदाणा या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून फोडणीचं तेल या साबुदाण्याला सर्व व्यवस्थित लागतं आणि साबुदाण्याचे दाणे दाणे मोकळे सुळसुळीत राहतात। त्यानंतर घालायचा परतून घेतलेला बटाटा आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट। तर इथे मी अख्खे शेंगदाणे पण घातलेले आहेत आणि शेंगदाण्याचं कूट पण घातलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट साबुदाण्याच्या खिचडीमध्ये घातल्यामुळे साबुदाण्याची खिचडी मोकळी सुळसुळीत राहते, अजिबात चिपचिप होत नाही। त्यानंतर घालायचं चवीनुसार मीठ आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि 2 मिनिट झाकून ठेवायचा। अशा पद्धतीने 2 मिनिट साबुदाण्याची खिचडी झाकून ठेवली तर साबुदाणा छान वाफवून निघतो। आणि ते बघू शकता तुम्ही साबुदाणा किती छान मऊ लुसलुशीत झालेला आहे, आणि तरीसुद्धा साबुदाण्याची खिचडी चिपचिप अजिबात झालेली नाही, चिकट अजिबात झालेली नाही। साबुदाण्याचा एक एक दाणा अगदी मोकळा सुळसुळीत आहे। आता यामध्ये घालायचा लिंबाचा रस, आवडीनुसार लिंबाचा रस घालायचा। लिंबाचा रस घातल्यामुळे साबुदाण्याच्या खिचडीला खूप छान चव येते। आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम कमीच आहे, कमी गॅसवरतीच साबुदाणा छान परतून घ्यायचा। आणि इथे बघू शकता तुम्ही साबुदाण्याची खिचडी खूप छान झालेली आहे। इथे मी साबुदाण्याची खिचडी करताना जिऱ्याची फोडणी घातलेली आहे। जर तुम्ही उपवासासाठी जिरे खात नसाल खिचडीमध्ये तर नाही घातले जिरे तरी चालेल। आणि इथे साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि खिचडी सर्व करायची। तर बघा इथे साबुदाण्याची खिचडी मी सर्व केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही साबुदाण्याची खिचडी किती छान मोकळी सुळसुळीत झालेली आहे आणि तेवढीच मऊ लुसलुशीत झालेली आहे। साबुदाणा एक एक दाणा ट्रान्सपरंट झालेला आहे, यावरूनच कळतं की साबुदाणा पूर्ण शिजलेला आहे आणि साबुदाण्याची खिचडी मऊ लुसलुशीत झालेली आहे। आणि अशा पद्धतीने साबुदाण्याची खिचडी केली तर खूप छान टेस्टी होते, खूप छान चवदार होते। तर तुम्हीही एकादशीसाठी अशीच साबुदाण्याची खिचडी नक्की करून खा। आणि उपवासासाठी अशीच साबुदाण्याची खिचडी तुम्हीही करता का वेगळ्या पद्धतीने करता कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।